नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ गायकवाड स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज सोमवार 15 जुलै सकाळी काहीतरी 6:30ला निघालो होतो घरून। 6:20ला घरून निघून आळंदीत आलो। CNG भरला, काहीतरी 202 रुपयाचा CNG बसला आणि DY पाटील जवळ आलोच होतो तर लगेच DY पाटील गेटच्या समोरून ट्रिप पडली मला, स्वारगेट एस्टेट। 275 रुपये फेअर दाखवलं होतं मला काहीतरी, आणि मला दिले 265 रुपये, 66 रुपये। तर स्वारगेटला सोडलं ते पॅसेंजर आणि लगेचच मला म्हणजे सोडत होतो त्याच वेळेस मला ट्रिप आली होती अगोदरच, हडपसर म्हणून गोंधळीनगर इथं आणून सोडले। आता मित्रांनो, गोंधळीनगरला व्हिडिओ बनवता होता तोच कस्टमर आल्यानंतर व्हिडिओ त्यांनी कट केला वाटतं। तर ते स्वारगेटवरून गोंधळीनगर मला काहीतरी 174 रुपये मिळाले आणि गोंधळीनगरमधून खराडी बायपास म्हणून एक ट्रिप आली होती, तिथूनच आली होती आर्मी कॉलनीच्या तिथून गोंधळीनगरमधून। ती ट्रिप खराडीला आणून सोडली तर दुसरी ट्रिप आली होती लगेच मला। ते ट्रिपचं काही म्हणजे जी खराडी बायपासला नेऊन सोडली चौका ट्रिप, त्याचे मला काहीतरी 154 रुपये मिळाले आणि तिथून जे ट्रिप पडली होती ते खराडीमध्येच होते, फिटे वस्तीच्या जवळ, त्याचे काही मला 47 रुपये मिळाले। 53 रुपये दाखवले कस्टमरचं बिल आणि तिथूनच मला एक 500 मीटरवरून ट्रिप मिळाली, वडगाव शेरी कल्याणी नगर, तिथं आणून सोडलं आणि त्याचे काहीतरी मला 93 रुपये मिळाले आणि तिथूनच एक कल्याणनगरमधूनच ट्रिप घेऊन आलो होतो इथं बोट क्लब रोड पलते पाटीलच्या इथं आणून सोडलं। आता इथं त्याचे मला 90 रुपये मिळाले। आता थांबलो इथून आली होती एक शिवाजीनगर, पण काही उचलता नाही आली। टोटल माझ्या 6 ट्रिप झालेल्या आहेत आता सकाळपासून आणि 6च्या 6 उबेरला झालेले आहेत। बॅक टू बॅक एक सुद्धा ट्रिप म्हणजे 1 मिनिट सुद्धा थांबतो नाही, गाडीच बंद नाही केलेली। सकाळी जे CNG टाकला आळंदीमधून तेव्हापासून आता काहीतरी वाजलेत 10 वाजता, 10:15 वाजले म्हणे, 10 वाजून 11 मिनिटं झालेत। पाहू आता इथं पुढं तरी नाश्त्याला पाहू काय आहे का, आली कुठली ट्रिप ते घेऊ चला। मित्रांनो, आता आलो इथं स्टेशनला, पाहू पुढे ट्रिप मिळते का। आता आहे 66मध्ये आहे नंबर, वाला पण चालू केले आता इथं आले, पाहू आता इथून पुढे ट्रिप मिळते काय। मित्रांनो, रेल्वे स्टेशनला थांबलो होतो, एक ट्रिप मिळाली होती मंडवा, म्हणजे पासपोर्ट ऑफिस जवळची होती। तर मी लोकेशनवर गेलो, कॉल करत होतो जागेवर, म्हणजे थांबलो तिथं कॉल करत होतो, कॉल काय उचलला नाही। मग मी लोकेशनवर गेलो, तिथून परत कॉल केल्यानंतर उचलला आणि ते म्हणत होते की नीता ट्रॅव्हलचं ऑफिस आहे बाहेर, तिथे या, तिथून पार्सल घेऊन जायचं। म्हणलं तुम्ही ना लोकेशन सेट करा, पिकअप लोकेशन, मी तिथे येतो। तिथे नाही म्हणले, मी तुम्हाला सांगतो तुम्ही या। बराच वेळ थांबलो, जवळजवळ 8 ते 9 मिनिटं थांबलो। त्यांना मी फोनवर सारखं फोन करून विचारत होतो नक्की कुठं येते, मला ते तरी सांगा। तर ते म्हणजे नीता ट्रॅव्हल्स तुम्हाला माहीत नाही, कुणाला पण विचारा, चाललं होतं। नंतर मी ट्रिप कॅन्सल केली, त्याच्या मला काहीतरी 10 रुपये मिळाले आणि थांबलो आतमध्ये। मग काहीतरी 40-45मध्ये नंबर होता माझा क्यूला। मग तिथून मला एक ट्रिप मिळाली परत विमाननगर, मंत्री SSB आणून सोडले। आता त्याचे मला कस्टमरचं बिल झालं होतं 115 रुपये, मला मिळाले 106 रुपये, काहीतरी 7 किलोमीटरची ट्रिप होती। सोडले आतापर्यंत 943 रुपये झालेत। आता काहीतरी वाजलेत 11 वाजले असतील, 11, 11:15 वाजले। पाहू आता इथून पुढे ट्रिप मिळते काय, काहीतरी नाश्ता केला पाहिजे थोडा, जरा वळून थांबू परत येऊन। मित्रांनो, उबेरगावची 1 ते 1.5 किलोमीटरची ट्रिप होती इथं विमाननगरमध्ये, बऱ्याच वेळाने ट्रिप आली होती।
इथं वेगवेगळीचीच होती, एक ते 1.5 किलोमीटरची होती. मला 44 रुपये मिळतात, कस्टमरकडून 49 रुपये घेतले उबेरने. भाऊ आता इथून कुठली ट्रिप मिळते किंवा खाली जावं लागेल बहुतेक धानोरी साईडला, धानोरी लोहगाव. आता इथं काही ट्रिप मिळत नाही जास्त. पाहू मित्रांनो, विमाननगरमध्ये काही भाडं पडलं नाही, मग लोहगाव साईडला येत होतो जरा. तर कुतवाल कॉलेजमधून भाडं पडलं होतं कोरवा रोड, म्हणजे डी वाय पाटील रोडला. ते काहीतरी मला 54 रुपये मिळाले. आणि तिथूनच लगेच ती ट्रिप सोडायच्या अगोदरच मला ट्रिप मिळाली होती डी वाय पाटील रोडवरून लोहगाव रोहनाभिलाषा, आपल्या वाघोली रोहनाभिलाषा. त्याचे मला काहीतरी 145 रुपये मिळाले. पाहू आता इथून कुठं ट्रिप मिळते काय, करूया थोडा वेळ वेट. इथं आल्यानंतर शांत झालं मित्रांनो. आता आहे रोहनाभिलाषापाशी 1168 रुपये झालेत आत्तापर्यंत. पाहू आता इथून कुठं ट्रिप मिळते का, थोडं मागं पुढं कुठंतरी जावं लागेल बहुतेक. पाहू मित्रांनो, सकाळपासून मी उबेरच्याच ट्रिपा मारतोय. उबेरने काय अजून फेअर वाढवलेलं नाही, आपलं रेट वाढवलेलं नाही आहे त्यांचं. उबेर काहीतरी फार तर 14, 14.5 रुपये, 13 रुपये, फार तर 15 रुपये. 15 रुपयाच्या पुढं रेट देतच नाही किलोमीटरला. उबेरने नक्की ठरवलेच काय काय कळतच नाही का, रिक्षावाल्यांनी वापरायचंच नाही उबेर, असं काय आहे का काही काय माहिती. आता हे 14-15 रुपये म्हणले, हे तर कार्डची रेट झाली, ते काही रिक्षावाल्याला लागू नाही होत. काय माहिती आता काय नक्की उबेर करताय. आता जर माझा विचार केला माझा अर्निंगचा, तर माझं 1168 रुपये काहीतरी झालेले आहेत. तर तेच जर 17 रुपये झाले असते, 1300 रुपये भरले असते, 1300 1350 रुपये, म्हणजे 200 ते 250 रुपये माझा लॉस आहे आज 6-7 ट्रिपा मागं. पाहू आता कुठली ट्रिप येते काय. आता विचार केला पाहिजे सगळ्यांनी मिळून हा, पण काय उबेर मनावरती घेत नाही. चला मित्रांनो, रोहनाभिलाषाजवळून यमा शोरूमला एक ट्रिप घेऊन आलो होती वाघोली, आपला नगर रोडला वाघोली. काहीतरी 2 किलोमीटरची ट्रिप होती, त्याचे मला 46 रुपये दिले उबेरने. दाखवताना मला 73 रुपये दाखवलं होतं. काय केलं काय माहिती, कस्टमरचं बिल तर 53 रुपये काढले. बघा आता आली होती गाड्यांसाठी 220 रुपयाची, पण कॅन्सल झाली परत. दुसरी कुठे ट्रिप मिळते आता. मित्रांनो, डिकॅथलॉनच्या तिकडनं एक ट्रिप मिळाली होती डीमार्टला वाघोलीतच. जवळची ट्रिप होती, त्याचे मला 51 रुपये मिळाले. चला आता पाहू इथून कुठं ट्रिप मिळते काय, करू थोडा वेळ वेट. मित्रांनो, टोटल माझे आज 1289 रुपये झालेत. अंदाज 11 ट्रिप मारलेत मी काहीतरी. म्हणजे जे डीमार्टला सोडली ट्रिप ती शेवटचीच. तिथून मग शिटा भरीत आलो मरकळमध्ये, कारण कोरंदा नाही जायचं घरी. आता आलो इथं मरकळमध्ये, थांबलोय, म्हणलं व्हिडिओचा एंड करावा. आता 4 वाजलेत. मित्रांनो, आज टोटल उबेरच्या ट्रिप मारलेल्या आहेत मी, दुसऱ्या कुठल्याच याच्यावरती ट्रिप नाही मारली. हो आता उद्या कुठं जायचं काय, उद्याचं किती बिझनेस होतं काय ते पाहू. चला तर मग मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आता इथंच थांबूया, भेटू परत उद्या. तोपर्यंत राम राम.